यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। गोव्यामध्ये महिला सीईओने स्वतःच्या 4 वर्षीय चिमुरड्याची केली हत्या। मृतदेह बॅगेत टाकून बंगळुरूला जात असताना महिलेला अटक। पुढील चौकशी सुरू। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जामीन मंजूर। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर केदार यांना मुंबई उच्च न्यायालयाचा जामीन। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र। 31 जानेवारीपर्यंत निवडणुकीसंदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना। लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचं चित्र स्पष्ट। पंतप्रधान मोदींनी नाशिकमधून लोकसभा लढवावी। नाशिकच्या साधू महंतांचं मोदींना साकडं। काशीप्रमाणे मोदींच्या हातून नाशिक तीर्थक्षेत्राचाही कायापालट व्हावा। नाशिकची मोदींना सर्व जनता पाठिंबा देईल, साधू महंतांनी व्यक्त केला विश्वास। कन्नड भाषेचा अभिमान व्यक्त करताना बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग असल्याची काँग्रेसच्या मंत्र्याची कबुली। या भूमीवर जन्म घेतल्याचा अभिमान, पण स्वातंत्र्यापूर्वी हा महाराष्ट्राचा भाग। महिला व बालक विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचं वक्तव्य। हेब्बाळकर यांच्यावर कर्नाटकात टीकेची झोड। अजित पवारांनंतर आता पार्थ पवारही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय। हडपसर विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी। आमदार चेतन तुपेंच्या भेटीसह पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद। आमच्या एवढ्या जागा अजित पवार गटाला देणं शक्य नाही। भुजबळांच्या मागणीनुसार त्यांना 22 जागा दिल्यास भाजपने विचार करावा। समसमान जागा देण्याच्या भुजबळांच्या मागणीवर कृपाल तुमानेंची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची 14 आणि 15 जानेवारीला बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करणार। कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती पुन्हा मराठवाड्याचा दौरा करणार। 11 आणि 12 तारखेला संभाजीनगर आणि लातूरला बैठका होणार।